आता थोड्या दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. थोड्या दिवसातच पावसाळा सुरू झाल्यामुळं सर्व मंडळी, आपली जी गावाकडची मंडळी आहे, शहरी वातावरणात राहणारी मंडळी आहे, सगळ्यासाठी आपल्याला एक संदेश द्यायचा आहे. संदेश देण्यापूर्वी सर्व बंधू भगिनींना नमस्कार करून आपण हा जो संदेश आहे हा सर्वांपर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे. कारण हा संदेश तुम्हाला जरी नॉर्मल वाटत असला, लहान वाटत असला, कुचकामी वाटत असला, बिनकामाचा वाटत असला, तरी कुठंतरी तो पाहायला गेलं, चांगला विचार करायला गेलं, तर तो कामाचा संदेश आहे. तुम्हाला वाटेल हे आम्हाला माहीत आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला माहीत आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या जणाला माहीत आहे. पण सगळ्या मंडळीला माहीत असून सुद्धा कितीतरी प्रकारचे धोके उद्भवतात. मग का उद्भवतात? आपल्याला माहीत नाही. आपल्याला तर माहीत होतं. मग ह्या गोष्टी का घडल्या? कुठं कुठं इतका काही भयंकर प्रकार घडतो की जीविताची सुद्धा हानी घडते. मग ज्या वेळेस ही गोष्ट घडली, जीवित हानी घडली, मग त्या टायमाला आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असून काही फायद्याचं आहे का? 0%. आपल्याकडं किती जरी ज्ञान असलं आणि आपण जर ती गोष्ट धोका आपल्याला पत्करायचं काम येत असेल, तर आपल्याकडं असलेलं ज्ञान शून्य आहे. म्हणून आपल्याला सांगायची एक विनंती आहे, सतर्कतेचा इशारा आहे, एक सूचना आहे, एक नम्र विनंती आहे की दादा, पावसाळा सुरू होतोय. पावसाळा सुरू झाल्यानंतर खूप काही चांगल्या गोष्टी घडतात. पावसाळा हा चांगल्या गोष्टीसाठी येतो. चोहीकडे हिरवळ पसरवून जातो तो. जिकडं तिकडं जमिनी पेरल्या जातात. जिकडं तिकडं पिकं हिरवळ तयार होते. कारण पावसाळा हा प्रत्येक ऋतूचा एक राजा म्हटलं तर चालेल. कारण पावसाळ्यामध्येच सर्व गोष्टी आपल्याला काय, माणसालाच काय, प्राणी जातीला सुद्धा सर्व उपलब्ध होतात. म्हणून पावसाळा हा खरंच गुण वाखाणण्याजोगा आहे. पण त्याच्यासोबत सुद्धा काही दुष्परिणाम सुद्धा असतात. ते दुष्परिणाम आपल्याला भोगायचा टाईम पडू नये. आपण सतर्क पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टीचं थोडं थोडं का होईना ज्ञान पाहिजे, माहिती पाहिजे. पण काय होतंय, आपण सर्रासपणे प्रत्येकजण, तुम्ही असेल मी असन, सर्रासपणे एकच विचार करतो, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला सांगायचं काम नाही, आम्ही पहिलेच हुशार आहे, आम्हाला काही येत नाही असं नाही, आम्हाला बंद येतंय आणि काहीच येत नाही. बंद येतंय नुसतं म्हणता येतंय, तोंड चाले चरा चरा आणि हात नाही चालत काय करा, तशी गोष्ट आहे. इथं बुद्धी नाही चालत काय करा, असं म्हणलं तर हरकत नाही. फक्त तोंड चालून फायदा नाही. मला येतंय, पायाचं काम नाही, मी लय हुशार आहे आणि मी लय दीडशान आहे, अशा गोष्टी आपल्या अवतीभोवती प्रत्येक माणसामध्ये पाहायला भेटतात. क्वचित माणसामध्ये नाही. तुम्ही म्हणसान की बा प्रत्येक, खरंच प्रत्येक 99% तरी प्रत्येक माणसामध्ये ही भावना आहे, हे मला माहिती आहे. आणि माहीत असल्यानंतर अशा गोष्टी का घडतात हा आवर्जून त्याच्यासाठी प्रश्न आहे. तर काय धोके असतात? पावसाळा सुरू झाला की वारा घेऊन येतो. वारा घेऊन आला की आपण कुठं झाडाच्या खाली बसेल असेल, कुठं टीन पत्रात बसेल असेल, कुठं एखाद्या ठिकाणी जिथं नुकसान होईल अशा ठिकाणी बसेल असेल. जर अशा ठिकाणी आपण बसेल असलं तर काही फायदा होणार नाही. आपल्याला त्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल, आपलं नुकसान होईल. किंवा विजा असतात, पाऊस असतो, धो-धो बरसणारा पाऊस आणि चकाचक विजा आणि आभाळाचा गडगडाट, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूरशी हानी पोहोचू शकते. कितीक जणाच्या अंगावर, प्राण्यावर, माणसावर, झाडावर, वाहनावर इजा पडलेल्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल,
तुम्हाला माहीत बी असेल, आता इथून पुढं खूप तुमच्यासमोर सांगण्यात येईल, प्रत्येक जणाला पाहण्यात येईल, टी व्हीवर पाहसाल, रेडिओवर ऐकसाल, मोबाईलवर, जिकडं तिकडं होईल, वीज पडली, अमुक ठार, अमुक झाले, तमुक. पावसाच्या पुरानं सुद्धा कित्येक बैलजोड्या, माणसं आणि चारचाकी गाड्या सुद्धा वाहून गेल्या पावसाच्या नदीला येणाऱ्या पुरानं. गेल्यात ना. असे कितीक ठिकाणी असे कितीक प्रश्न आहे, असे कितीक उत्तर आहे, की जिथं भाऊ वाहून गेल्या. गाड्या, जोड्या, बैलं, गिलं, माणसं, चारचाकी गाड्या, एसट्या सगट वाहून गेल्या. हा धोकाच आहे की नाही? आपण म्हणतो आम्हाला सगळं माहिती, पण ह्या सगळ्या गोष्टी एवढंच काय? आपल्या घरात इलेक्ट्रिक उपकरणं असतात. आपल्या घरामध्ये चोहीकडून सुद्धा वायरिंग केलेली असते घरामध्ये. ती वायरिंग आपण पावसाळा सुरू व्हायच्या आत तपासणं महत्त्वाची. जरी आपल्याला वाटत असेल बटन दाबलं की लाईट लागू राहिलाय, बटन दाबलं की पंखा चालू होऊ राहिलाय, बटन दाबलं की कूलर चालू आहे, बटन दाबलं की टी व्ही चालू आहे, बटन दाबलं की मिक्सर चालू आहे आणि बटन दाबलं की वॉशिंग मशीन, आपले जेवढे काही उपकरणं असतील बटन दाबल्यावर फटाफट चालू होतात. याचा अर्थ असा नाही की बटन दाबलं की चालू होऊ राहिली म्हणजे आपल्या वायरिंगमध्ये मिस्टेक आहे. मिस्टेक असू शकते, ती चेक करणे. जर आपण चेक केले तर कोणाचं नुकसान होणार नाही, आपला उरफाटा फायदाच होईल. आपल्याला फायद्यासाठी आपण एकमेकाला बोलायसाठी, एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण करायसाठी, एकमेकाला चांगलं वाईट सांगायसाठी आपण एकमेकासमोर हा विषय आणायचा प्रयत्न केला. अजून भरपूर काही ह्या पावसाळ्यामध्ये, आता पाऊस पाण्यामध्ये काय होतंय, काही किडा, मुंगी, काही असतात विषारी, साप, अमुक तमुक, यायच्या बिळामध्ये पाणी गेल्यामुळं यायचे बिळं गच भरतात आणि यायच्या बिळातून मग साप बाहेर निघतात, विचुकाटा बाहेर निघतो, सगळं बाहेर निघतात आणि ते बाहेर निघाल्यामुळं आपण त्याच्या संपर्कात जर आलो तर आपल्याला त्याचा धोका होऊ शकतो. हे किडा, मुंगी, हे साप वगैरे हे हटकून आणि जाणून बुजून कोणाला तकलीफ देत नाहीत, पण तरीसुद्धा आपण संपर्कात गेल्यामुळं ह्या गोष्टी घडणार आणि आपल्याला इजा पोहोचणार, आपण धोक्यात येणार, वेळ प्रसंगी आपण मृत्युमुखी पडणार. भरपूरशा गोष्टी आहेत, भरपूर सांगायजोग्या गोष्टी आहेत. रस्त्याला पावसामुळं रस्त्याला गड्डे पडतात, पावसाच्या पाण्यानं परत वाढत वाढत जातात रस्त्यात गड्डे. आपण गाड्या चालवतो, ह्या गाड्या चालवत असताना पाण्याचा अंदाज, गड्ड्याचा अंदाज न आल्यामुळं आपण डायरेक्ट गड्ड्यात गाडी टाकल्यामुळं आपण पडतो, लागतंय. आपलं काही ना काही आर्थिक नुकसान होतंय, शारीरिक नुकसान होतंय. ह्या भरपूरशा गोष्टी घडतात आणि ह्या घडणारच. तर ह्या घडणाऱ्या गोष्टी आपल्या लक्षात असायला पाहिजे, आपल्या ध्यानात असायला पाहिजे, आपल्या विचारात असायला पाहिजे. पावसाळा सुरू होणार आहे, आपल्याला पावसाळ्याचं स्वागत करणंही करणं आहे, आवर्जून करणं आहे. कारण हा एक ऋतू सर्व ऋतूचा राजा आहे आणि तो आपल्याला सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणारा ऋतू आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, एवढं सांगायचं होतं, सांगायजोगं भरपूर आहे, पण तरीही सुद्धा माझी एवढी इच्छा आहे, मी जे सांगितलं एवढं तुम्हाला माहिती 100% आहे. फक्त अंमलात आणायचा प्रयत्न करा. तुम्ही अंमलात जर आणलं ना भाऊ, खरंच चांगलं होईल, तुमचं बी चांगलं होईल, शेजाऱ्याला सांगा, शेजाऱ्याचंही चांगलं होईल. चला, काही हरकत नाही. एवढं बोलतो दादा आणि माझं जे असेल ते थांबवतो. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, मित्राला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट मात्र अवश्य करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.